श्री गुरुपादुकाभ्यां नमः. परमपूज्य स्वामी प्रज्ञानंद लिखित ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण 2, सापडला मार्ग स्वानंदाचा, याचा भाग 11. सापडला मार्ग स्वानंदाचा. ज्या आनंदाच्या शोधामध्ये मी होतो तो स्वानंदाचा मार्ग मला आपोआप सापडला. स्वानंदाचा मार्ग सापडला म्हणजे नेमकं काय घडलं? खऱ्या गुरुकृपेमध्ये तुम्ही असलात तर मनाची चंचल वृत्ती नाहीशी झाली पाहिजे. संदेह वृत्ती संपून जाऊन तुम्ही निस्संदेह अवस्थेत असलं पाहिजे. पहिलं लक्षण. देहबुद्धी नष्ट होऊन आत्मबुद्धी आपोआप प्रकट झाली पाहिजे. प्रपंचाचा हव्यास संपून परमार्थाचा ध्यास लागला पाहिजे आणि जीवनातील अवगुणांचा त्याग आपोआप होऊन दैवी संपत्तीचं वैभव ते तुम्हास प्राप्त व्हायला पाहिजे. मग निर्वेध साधना चाललेली आहे असा त्याचा अर्थ होतो. लोक जेव्हा हा प्रश्न विचारायला येतात, आमची साधना बरोबर चाललेली आहे की नाही ते सांगा. दुसऱ्यांना सांगण्याचा हा विषयच नाही. या 5-6 गोष्टी घडतायत का तुमच्या जीवनात? तुम्ही आत्मपरीक्षण करा म्हणजे झालं. काय सांगू संत कृपेचा नवलाव, प्रगटला देव अंतर्यामी. स्वामी म्हणताहेत, संतांनी कृपा केली माझ्यावर आणि काय चमत्कार सांगू. देव आपोआप माझ्या अंतःकरणामध्ये प्रकटला. देवाला बोलवायला लागत नाही, तो तुमच्या अंतःकरणामध्ये प्रकटच होतो. तो आहेच तुमच्या अंतरंगात. पण नानाविध पुटं चढवलेली आहेत म्हणून तो दिसत नाही, कळत नाही. स्वामींनी पुढच्या ओवीमध्ये फार सुरेख शब्द सांगितलेला आहे. माझे मज आकळले गुज, देखिले सहज आत्मरूप. स्वामी म्हणे मज आकळले गुज. कळणं आणि आकळणं म्हणजे भरून येणं. एखाद्या मोजमाप करणाऱ्या पात्रामध्ये धान्य भरावं, ते जसं खालनं वरपर्यंत भरत येतं आपोआप, तसं तो देव माझ्या अंतःकरणामध्ये, माझ्या अस्तित्वामध्ये असा भरत आला. परमेश्वराचं निजगूज आहे ते मला कळलं, असा भरून गेलो. त्या निजगुजांनीच काय कळलं? पुन्हा स्वामी एका अभंगामध्ये स्पष्टीकरण करताहेत. स्वामी म्हणे आम्ही अनादि अनंत, सुखदुःखातीत स्वयंसिद्ध. हे कळलं. हा अनुभव आकळला पाहिजे. आतमधून असा भरत भरत गेला पाहिजे. स्वामी म्हणे देव सर्वत्र संचला, संसार तो झाला मोक्षमय. देव असा कुठे मंदिरात, पोथीत, ग्रंथात बांधून ठेवता येत नाही. तो सगळ्या विश्वामध्ये भरलेला आहे. ते त्याचं विराटपण मी अनुभवायला लागलो आणि म्हणून माझा संसार प्रपंच मोक्षमय झाला. स्वामींनी दुसऱ्या शब्दात आपला अनुभव सांगितलाय. साधक हो, तो अनुभव आता आपण उद्या ऐकूया. आज इथेच थांबूया. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय.